उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात निकालापूर्वी मोठी मुसंडी मारली आहे। ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या 7 उमेदवारांची लॉटरी लागली आहे। शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने अविनाश जाधव आक्रमकही झाले। उमेदवारी मागे घेण्यासाठी 5 कोटींची ऑफर देण्यात आली असा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे। महापालिकांमध्ये शिवसेना भाजप युतीचे अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। मी त्यांचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो। ठाण्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच झालं काय एवढे लोक बिनविरोध आलेत। ठाणेकरांनी एक प्रकारे एक काय म्हणतो त्याला श्री गणेशा केलेला आहे। विजयाची सुरुवात ठाण्याने केलेली आहे आणि म्हणून ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा जो धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी फडकवलेला आहे तो महायुतीचा भगवा येत्या 15 तारखेला फडकणार, यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही। आज सकाळपासून ठाण्यामध्ये काल रात्रीपासून आमच्या अनेक उमेदवारांना फोन जात होते आणि त्यांना सांगितलं जात होतं की तुला 1 कोटी रुपये देतो, 2 कोटी रुपये देतो। शेवटला हा आकडा 5 कोटीपर्यंत गेला। जर 5-5 कोटी रुपये निवडणूक न लढण्याचे हे द्यायला तयार आहेत तर निवडणूक लढण्यासाठी किती खर्च करतील? आणि माझ्या मते लोकशाही आहे म्हणताय ना आपण, मग लोकशाही मार्गाने निवडणूक लढली गेली पाहिजे ना। लोकांनी त्यांचे उमेदवार निवडून आणले पाहिजेत ना। तुम्ही पैशाने कसली तुमचे उमेदवार निवडून आणताय? सो जे घडलंय ते अतिशय वाईट आहे। सुरुवातीला निवडणूक अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अनेक लोकांचे फॉर्म उडवले गेले आणि उरलेल्या लोकांना काही कोटीची आमिष दाखवण्यात आली। तर या सगळ्या संदर्भात आपण आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याबरोबर बोलणार आहोत। शिवाजी, सध्या महाराष्ट्रामध्ये बिनविरोध विजयाचा पायंडा रोवला जातोय। एकीकडे निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रक्रियेच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत त्यांचे 66 उमेदवार विजयी झालेले आहेत बिनविरोध पद्धतीने, पण दुसरीकडे आता जे विरोधक आहेत त्यांनी या सगळ्या प्रक्रियेवरती टीका टिप्पणी करायला सुरुवात केलेली आहे। भरपूर पैसे दिलेले आहेत आणि पैसे देऊन अर्ज माघारी घ्यायला लावले, त्यामुळेही बिनविरोध निवडून आलेले आहेत उमेदवार असा आरोप केला जातो। आता या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहायचं? एकतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकशाहीची पायमल्ली झाली आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण जेव्हा निवडणुका होतात त्या निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा असतो तो म्हणजे माझ्या मताचा आणि मत नाकारण्याचा देखील। कारण जेव्हा एखाद्या उमेदवाराला आपण मतदान करतो तेव्हा एखाद्या उमेदवाराला आपण नाकारत देखील असतो, हा एक मुद्दा यामध्ये आहे। दुसरा मुद्दा असतो या सगळ्या संदर्भामध्ये साधारण 2013ला सर्वोच्च न्यायालयामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये बिनविरोधाच्या राजकारणाच्या संदर्भामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली होती। तेव्हा जेव्हा सुनावणी पार पडली होती त्यामध्ये महत्त्वाची निरीक्षणं सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली होती। एक महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे काय आहे की न्यायालयामध्ये या सुनावणी दरम्यान सूर्यकांत जे न्यायाधीश होते त्यावेळेस आता सरन्यायाधीश झालेले आहेत, त्यांनी म्हटलं होतं की लोकशाही प्रक्रियेमध्ये बिनविरोध निवडणूक होणं ही लोकशाहीच्या संविधानाला प्रेरित असलेल्या जी प्रेरणा आहे त्याला अनुच्छेद करणारी आहे, छेद देणारी आहे असं त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये दुसरा मुद्दा हा येतो की जर मला नोटाला मतदान करायचंय, कलम 21 नुसार माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की मी कोणाला मतदान करायची मला हे कोणीही आवडत नसतील तर माझं मी नोटाला मतदान केलं असतं ना। हे सगळे जे लोक आहेत त्याच्यापैकी जे निवडून आलेला आहे तोही मला आवडत नसेल तर मी नोटाला मतदान करतो। माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा या ठिकाणी गदा येते। म्हणजे लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदानाचा हक्क हा महत्त्वाचा हक्क आहे, तो या ठिकाणी हिरावून घेतला जातो। आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीने उमेदवारच खरेदी केले गेले किंवा उमेदवारांनी जर त्यांचा अर्ज मागे घेतला तर अशा पद्धतीने माझा म्हणजे एक मतदार म्हणून माझा जो हक्क आहे तो देखील हिरावला जातो। या सगळ्याच्या दृष्टिकोनातून ही जी प्रक्रिया पार पडलेली आहे त्या प्रक्रियेमध्ये खरंच जे प्रलोभन दिल्यात गेले आहेत की साम दाम दंड भेद हे दिले गेले आहेत का, त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने जे आहे माहिती मागवलेली आहे। मात्र माहिती मिळून किंवा एखाद्या राजकीय पक्षाची घोडदौड सुरू आहे असं आपण म्हणून लोकशाही प्रक्रियेला आपण छेद देतोय का, हा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। कारण त्या मतदारसंघातल्या एका तरी मतदाराला जो उमेदवार निवडून आलाय त्याच्या विरोधात मतदान मांडण्याचा सांगण्याचा अधिकार असतो आणि आपण निवडणूक झाल्यानंतर त्याच्या विरोधात किती मतं पडलेली आहेत आणि त्याच्या बाजूने किती मतं पडलेली आहेत हे देखील सांगत असतो। त्या विरोधकांच्या मतांचा अधिकारच या ठिकाणी काढून